मराठा समाजाच्या आरक्षणासाठी संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानावर 19 ऑगस्ट पासून आमरण उपोषण सुरू केले होते। त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राज्यभरातून लाखो मराठा बांधव मुंबईत दाखल झाले। जरांगे पाटील यांनी उपोषण सुरू करण्याआधीच ठाम निर्धार व्यक्त केला होता की मी मुंबईला गेलो तर आरक्षण घेतल्याशिवाय परत येणार नाही। अखेर त्यांच्या या निर्धाराला यश आले। राज्य सरकारने त्यांच्या मागण्या मान्य केल्या आणि मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते GR स्वीकारत मनोज जरांगे पाटील यांनी 2 सप्टेंबर रोजी उपोषण सोडले। याच ऐतिहासिक क्षणाचा आनंद साजरा करण्यासाठी माहूर तालुक्यातील सकल मराठा समाजाने एक विजयोत्सव साजरा केला। माहूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक आणि श्री दत्त चौक येथे जमून समाजातील कार्यकर्त्यांनी फटाक्यांनी आतिषबाजी केली आणि एकमेकांना पेढे भरवून शुभेच्छा दिल्या। यावेळी मनोज जरांगे पाटील यांना अभिवादन करत त्यांच्यासोबत या आंदोलनात तनमन धनाने सहभागी झालेल्या सर्व समाज बांधवांचे आभार मानण्यात आले। माजी उपनगराध्यक्ष राजकुमार भोपी, मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष ज्ञानेश्वर कराडे यांच्यासह डॉक्टर पद्माकर जगताप, महेश ठाकरे, विनोद सूर्यवंशी, ॲडव्होकेट अविनाश ढगे आणि इतर अनेक प्रमुख कार्यकर्ते आणि शेकडो मराठा बांधव या विजयोत्सवात सहभागी झाले होते। हा विजयोत्सव केवळ एक आंदोलनाचा विजय नसून तो मराठा समाजाच्या एकजुटीचा आणि त्यांच्या न्याय हक्कांसाठी केलेल्या संघर्षाचा विजय आहे।